मराठवाड्याप्रमाणे उत्तर महाराष्ट्रालाही पावसानं चांगलंच झोडपून काढलंय। गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नाशिकमध्ये गंगापूर धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय। गंगापूर धरणामधून 11,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। गोदावरी नदीनं सध्या रौद्र रूप धारण केलंय। गोदावरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। दुतोंड्या मारुती पूर्णपणे पाण्याखाली गेलाय। रामकुंड परिसरातील आजूबाजूच्या दुकानांमध्ये पुराचं पाणी शिरलंय। नाशिक जिल्ह्याला पावसाचा अतिमुसळधार इशारा देण्यात आलाय। नाशिकच्या पूरस्थितीचे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आपल्यासोबत लाईव्ह आहेत। मुकुल, रात्रीपासून पावसाचा जोर कमी झालाय का? आता नाशिकमध्ये पावसाची काय स्थिती आहे? माधवी, शनिवारी सायंकाळपासून नाशिक शहरासह जिल्हाभरामध्ये मुसळधार पर्जन्यवृष्टी होत होती, संततधार सुरू होती। काल संपूर्ण दिवसभर नाशिक आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये पाऊस सुरू होता। मात्र सायंकाळनंतर काही प्रमाणामध्ये पावसाचा जोर हा कमी झालेला आहे। तर देखील आपण बघतोय गोदावरी नदीची पूरस्थिती अद्यापही कायम आहे। गोदावरी काठावरील सर्व मंदिरं पाण्याखाली गेलेली आहे। सर्व रस्ते, छोटे छोटे पूल हे देखील पाण्याखाली गेलेले आहेत आणि नाशिकच्या गोदावरी नदीच्या पुराचं प्रमाण म्हणून ओळखला जाणारा दुतोंड्या मारुती काल माथ्याच्या वर त्याच्या पाणी गेलेलं होतं। वरची फक्त काही प्रमाणामध्ये कमान ही बुडण्याची बाकी झालेली होती। ते पाणी थोडंसं कमी झालेलं आहे। मानेच्या खाली म्हणजे छातीपर्यंत पाणी आल्याचं आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळते। मात्र त्याच्या समोर असलेलं सिद्ध पाताळेश्वर मंदिर आणि इतर जी छोटी छोटी मंदिरं आहे ही सर्व मंदिरं पाण्याखाली गेलेली आहे। आज सध्या 10,988 क्युसेक वेगानं गंगापूर धरणामधनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि आपण आता जिथे उभा आहोत या ठिकाणी होळकर पुलापासून हा पाण्याचा विसर्ग साधारणतः 11,210 क्युसेक वेगानं हा पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाणी हे नाशिकच्या रामकुंडाच्या दिशेने जात आहे। त्यामुळे नदीकालच्या गावांना म्हणजे निफाड तालुका आणि तिथून पुढच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। इतर जे धार्मिक विधी आहे ते नदीच्या पहिल्या तीरावर जिथे जागा मिळेल अशा ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेले आहे। परंतु आज पुन्हा एकदा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे आजही दिवसभर पावसाचा जोर हा कायम राहण्याची शक्यता आहे। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन काल रात्री उशिरा नाशिकमध्ये दाखल झालेले होते। त्यांनी या गोदावरीच्या पुराची पाहणी देखील केलेली आहे। आज देखील दादा भुसे, गिरीश महाजन हे संपूर्ण पूरस्थितीचा आढावा घेणार आहेत आणि काही शेतकरी असतील, ग्रामस्थ असतील त्यांच्या भेटी देखील घेणार आहेत। नक्कीच मुकुल, आज दिवसभर या पावसाचे अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।